मैत्रिणींनो, रोज अशाच प्रकारे मी स्वयंपाक आणि स्वच्छता एकाच वेळी करते, त्यामुळे माझं किचन नेहमीच स्वच्छ राहतं. रोज सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, त्यामुळे दिवसातून 2 वेळा भरपूर भांडी पडतात आणि ही जी काही भांड्यांची रॅक असते ती पूर्ण भरून जाते. उन्हाळ्यात तर काय भांडी चटकन सुकतात, पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र ती अजिबात सुकत नाहीत. पण तरी सुद्धा तशीच ट्रॉलीमध्ये भांडी गडबडीत न मांडता ती व्यवस्थित कोरडी करून मगच मी मांडते. ओलं भांडं ट्रॉलीत गेलं की ट्रॉली खराब झालीच म्हणून समजा. कारण हे किचन ट्रॉलीज या बंद असतात आणि त्यातून त्या जर ओल्या असतील तर मग काय, त्याला कुबट वास येणं किंवा बुरशी लागणं किंवा झुरळं होणं या गोष्टी नेहमीच होतात. वेगवेगळ्या ट्रॉलीत वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत आणि आता सरावानं हे सगळं माहिती झालंय की आपल्याला कुठे काय ठेवायचे. त्यामुळे प्रत्येक ट्रॉलीतल्या भांड्यांचा सेट असा वेगवेगळा काढून ठेवते आणि एक ट्रॉली उघडली की सगळी भांडी त्यामध्ये मांडते. अशा पद्धतीने भांडी मांडल्यामुळे चटकन ती मांडून होतात आणि मग सारखी सारखी भांडी ट्रॉलीमध्ये मांडण्याचा कंटाळा देखील येत नाही. अशा किचन ट्रॉलीज व्यवस्थित लावलेल्या असतील तर त्या एकदम सुटसुटीत राहतात आणि प्रत्येक भांड आपल्याला व्यवस्थित सापडतं देखील. आता ही जी सगळ्यात खालची किचन ट्रॉली आहे त्यामध्ये मी असे जड जड डब्बे ठेवलेले आहेत. त्यामुळे काय होतं ना, हा डब्बा बाहेर काढायचा आणि मग त्यातलं सामान घ्यायचा, याचा बऱ्याचदा कंटाळा येतो. त्यामुळे मग तिथल्या तिथेच मी यातलं सामान घेत असते आणि मग काय होतं, बऱ्याचदा कधी कधी असं सामान घेता घेता सांडतं. पण इथे मात्र मी अशी काही सांडामांड झालीच तर ते तसंच अजिबात न ठेवता तिथल्या तिथे लगेचच स्वच्छ करून घेते. कारण आता जर नाही केलं तर हे हळूहळू संपूर्ण ट्रॉलीत पसरतं आणि मग पूर्ण ट्रॉली स्वच्छ करावी लागते आणि झुरळ वगैरे होतात ते तर वेगळंच. स्वयंपाक करतानाच ओटा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो करते. जसं की काही कटिंग करायचं असेल, कांदा, टोमॅटो वगैरे चिरायचं असेल, तर शेजारी एक प्लेट घेते. त्याची निघालेली टरफलं त्यामध्ये ठेवते. कणिक मळायची असेल, तर माझं थोडंसं एक्सटेंडेड सिंक आहे. तिथे थोडीशी जागा आहे. मग तिथेच मळते. म्हणजे चटकन ते स्वच्छ देखील होतं. आता इथे मी हे काय करते, तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल किंवा काहींनी ओळखलंही असेल, की ही मी दाल बाटी करते आहे. या अशा बाटी तयार केलेल्या आहेत मी आणि त्या आता मी ओव्हनला लावणार आहे. पूर्वी ज्यावेळेस माझ्याकडे ओव्हन नव्हता, त्यावेळेस मी कुकरमध्येच या तयार करायचे. पण ओव्हनमध्ये जेवढ्या छान अशा खुसखुशीत होतात ना, तशा कुकरमध्ये होत नाहीत. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे. म्हणजे डाळ जी मी इथे त्यासाठी केलेली आहे, तर त्या डाळीमध्ये मिक्स डाळ घेतलेली आहे. म्हणजे मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि चना डाळ अशा 5 डाळी घेतलेल्या आहेत. त्यांची मी डाळ बनवली आहे. आता अशी काही फोडणी वगैरे देताना सुद्धा टाईल्स माझ्या खराब होणार नाहीत, त्यावर काही उडणार नाही, याची काळजी सुद्धा मी नेहमी घेते. त्यामुळे पहा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या टाईल एकदम स्वच्छ आणि चकचकीत दिसत असतील. हां, तर मी डाळीविषयी सांगत होते. तर या डाळींसाठी मी कांदा, टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे. त्यामध्येच सगळे मसाले टाकलेत. म्हणजे लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, हळद हे सगळं पुन्हा त्यातच टाकलं आणि मिक्सरवर फिरवून घेतलं आणि अशी छानपैकी ग्रेव्ही तयार केलेली आहे. आता या ग्रेव्हीला असं मस्त तेल सुटलं, की त्यामध्ये शिजवलेल्या या 5ही डाळी टाकल्या आणि जास्त घट्टही नाही आणि एकदम रस्साही नाही, अशी मध्यम अशी ही डाळ तयार केली. डाळ होईपर्यंत इकडे बाटी सुद्धा तयार झाली. ओव्हनमध्ये अगदी 15 मिनिटातच पहा अशी छानपैकी बाटी तयार होते. कलर देखील तुम्ही बघू शकता. अगदी छान असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे. आता तयार झालेल्या या अशा गरमागरम बाटी खरं तर तुपामध्ये सोडतात. पण घरी एवढं तूप माझ्याकडे नसतं. त्यामुळे मी इथे मात्र शॉर्टकट करते. ते म्हणजे अर्धा-अर्धा चमचा तूप प्रत्येक बाटीवर पसरते. म्हणजे काय होतं, या ज्या बाटी आहेत त्या गरम असल्यामुळे तूप छानपैकी असं त्यामध्ये शोषलं जातं. आता तुम्हाला या बाटीचा असा आवाज येत असेल, पण त्या कडक अजिबात झालेल्या नाहीयेत. तर एकदम छान खुसखुशीत, म्हणजे वरून अशा खुसखुशीत आणि आतून अशा मऊसूत झालेल्या आहेत. पहा, तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते मी. तुम्हाला दिसत असेल आतमध्ये छान अशी जाळी सुटलेली आहे. अशा मस्त बाटी ओव्हनमध्ये तयार होतात. आणि इकडे ही माझी डाळ तयार. तर आजचा बेत होता दाल बाटी.
माझं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी अजून एक सवय मला आहे ती म्हणजे असे हे अप्लायन्सेस वापरले की लगेचच ते स्वच्छ करायचे. एकतर हे असे काही अप्लायन्सेस असतात जे सारखे-सारखे वापरले जात नाहीत, कधीतरी आणि मग ते जर एकदा का स्वच्छ करायचे राहून गेले, तर त्याच्यावरती तसाच थर साठत जातो, त्याचा वास येतो आणि मग ते अप्लायन्सेस लवकर खराब होतात. त्यामुळे ही एक सवय मी लावून घेतलेली आहे, ती म्हणजे असे अप्लायन्सेस वापरले की ते पहिल्यांदा स्वच्छ करायचे. भांडी घासणे हा एक आपला रोजचा कार्यक्रम, पण त्यात सुद्धा मी अजिबात कंटाळा करत नाही. म्हणजे माझ्याकडे भांडी घासायला मावशी येतात, पण त्या येतात दुपारी. त्यामुळे त्या घासतात सकाळची भांडी आणि संध्याकाळची भांडी मात्र मी सगळी व्यवस्थित घासून ठेवते. रात्रीची जेवणानंतरची भांडी ठेवलेली मला अजिबात आवडत नाहीत. म्हणजे कसं आहे ना, एकतर ही अशी खरकटी जरी धुवून ठेवली तरी ती खरकटीच असतात. अशी भांडी जर ठेवली ना, तर झुरळं मात्र भरपूर होतात. एकच टाईम मी भांडी घासते, त्यामुळे भांडी घासताना ती अगदी व्यवस्थित घासते. म्हणजे अगदी प्रत्येक भांड्याचे पार्ट वेगळे करून, जसं की कुकरच पहा ना, त्याची रिंग वेगळी केली, त्याची शिटी वेगळी केली आणि मग व्यवस्थित ते घासते. म्हणजे कानाकोपऱ्यात बसलेलं जे काही खरकट असतं, ते व्यवस्थित स्वच्छ होतं. प्रत्येक भांड्याचंच असं आहे. व्यवस्थित कानाकोपरा जर स्वच्छ नाही केला ना, तर ते भांडं खूप लवकर खराब होतं. आता मिक्सरचीच भांडी पहा ना, तुम्ही देखील तुमच्या मिक्सरचं भांडं खालून पहा, किती खराब झालेलं असतं. म्हणजे तुम्ही जर रोजच्या रोज स्वच्छ करत नसाल तर. त्यामुळे मला अशी थोडीशी सवय आहे, की प्रत्येक भांडं अगदी व्यवस्थितच स्वच्छ करायचं. किचन ओटा जर आपला खराब असेल ना, तर रात्रीची लाईट बंद केली, की सगळी झुरळं पूर्ण कट्ट्यावरून वगैरे फिरायला लागतात, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी किचन ओटा देखील व्यवस्थित साबणाने स्वच्छ घासून, पुसून स्वच्छ करते. आता गॅसवर नेहमीच पाणी ओतून धुवत नाही, कारण की त्याच्या ज्या पाईप्स असतात त्या खराब होतात. त्यामुळे बऱ्याचदा पुसून घेते. पण बाकीच्या गोष्टी मात्र व्यवस्थित पाण्याने धुवून घेते. म्हणजे मागच्या टाईल्स असेल, मी काळजी घेते टाईल्सवर खरकटं उडू नये म्हणून. पण तरीही थोडंफार तरी उडतं, पण ते देखील तिथल्या तिथं स्वच्छ करते आणि किचन ओटा देखील व्यवस्थित साबणाने, घासणीने घासते मी रोज संध्याकाळी आणि तो अशा पद्धतीने पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ करते. म्हणजे खरकटा वास हा त्याच्यावरती अजिबात राहत नाही. खरकटं तर नाहीच नाही, पण वासही येत नाही. माझ्याकडे अजून चिमणी नाही, त्यामुळे असे कॅबिनेट सुद्धा खराब होतात. म्हणजे फोडणी दिली, की त्याचं बरचसं असं वरती जे गॅसच्या वरचे कॅबिनेट्स आहेत, त्याच्यावरती उडतं आणि मग ते कॅबिनेट्स चिकट होतात. पण हे कॅबिनेट्स अगदी रोज नाही, पण 2-3 दिवसातून एकदा स्वच्छ करते. ओपन शेल्फ मी जास्त ठेवलेलेच नाहीयेत. पण तरी देखील एकच ओपन शेल्फ आहे माझा, त्यावर सुद्धा धूळ साठते. हा देखील 2-3 दिवसातनं एकदा मी फक्त पुसून घेते. म्हणजे असं थोडंफार क्लिनिंग ठेवलं ना, म्हणजे डीप क्लिनिंगची आपल्याला जास्त गरजच पडत नाही. मसाल्याचा डबा ही एक अशी गोष्ट आहे ना, जो आपल्याला रोज लागतो आणि तो जर मेसी असेल ना, तर दिसायला अजिबात व्यवस्थित दिसत नाही. मग तो झटपट स्वच्छ करता यावा यासाठी अगदी आठवणीने खाली एक टिश्यू पेपर ठेवते. म्हणजे चुकून फोडणीला टाकताना काही सांडामांड झालीच, तरी देखील या टिश्यू पेपरवरती ते सगळं सांडतं आणि मग डबा खालचा स्वच्छ राहतो. मग असा एक 15-20 दिवसातनं एकदा असा टिश्यू पेपर मी चेंज करते. म्हणजे झाला मसाल्याचा डबा लगेच स्वच्छ होतो. आपल्या किचन ट्रॉलीज. आता रोज या सगळ्या पुसणं शक्य होत नाही. पण हँडलला मात्र रोज हात लागतात, त्यामुळे ते देखील पुसून घेते. किचन ओटा देखील मला असा मोकळा लागतो. त्याच्यावरती जास्त गर्दी मला आवडत नाही. त्यामुळे मग काय करते मी, असे जे नेहमी न लागणारे अप्लायन्सेस आहेत ना, त्यांचा वापर झाला की ते खाली कॅबिनेट्समध्ये ठेवून देते. त्यासाठी मी मोकळी जागा ठेवलेलीच आहे. म्हणजे मग किचन ओटा व्यवस्थित स्वच्छ राहतो. रोज किचनमध्ये झाडू मारते, पण तो नुसता वरचेवर न मारता कॅबिनेट्स उघडून किंवा ड्रॉवर पुढे ओढून त्याच्या खाली जी काही धूळ, कचरा साठलेला असतो ना, तो व्यवस्थित मी असा झाडून घेते. रोज अशा पद्धतीने झाडून नाही घेतलं ना, तर इथे असा कचरा साठत जातो आणि मग झुरळ जास्त होतात. त्यामुळे रोजच असा सांदी कोपऱ्यातून झाडू मारते, निदान किचनमध्ये तरी. तर मैत्रिणींनो, फार काही नाही, पण स्वयंपाक करताना अशा पद्धतीने मी क्लीनिंग सुद्धा करते. त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ राहतं.